आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ मनीषा दीपक सामनेरकर पालघर येथून. आणि मॅडम लिहित आहेत की रक्तवर्णी दिनकराच्या आगमनाने खुलले निळे निळाई आकाश. रक्तवर्णी दिनकराच्या आगमनाने खुलले निळे निळाई आकाश. सोनेरी सोनकिरणांच्या प्रभेने चराचरात पसरला प्रकाश. सोनेरी सोनकिरणांच्या प्रभेने चराचरात पसरला प्रकाश. वा. ऊन सावलीचा चाले पाठशिवणीचा जणू खेळ. ऊन सावलीचा चाले पाठशिवणीचा जणू खेळ. दिवस रात्रीचा आकाशी कधीच होत नाही मेळ. दिवस रात्रीचा आकाशी कधीच होत नाही मेळ. वा. खूप सुंदर असे भाव मांडलेले आहेत या रचनेमध्ये. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे स्वच्छंदी गगन या शीर्षकाखाली. अशी ती विलास जोईल दहिसर पूर्व मुंबई येथून. आणि मॅडमने लिहिले की आकाशी रंगाचा पडतो सडा पाहता मन मंत्रमुग्ध होते. आकाशी रंगाचा पडतो सडा पाहता मन मंत्रमुग्ध होते. होता सूर्योदय मनोहर मनमोहक. होता सूर्योदय मनोहर मनमोहक. सकाळ जणू अल्लड पोरी सम वाटते. सकाळ जणू अल्लड पोरी सम वाटते. त्यांनी पुढं असं लिहिलंय की ऐकता पक्ष्यांचा किलबिलाट लाभते मनास शांती. ऐकता पक्ष्यांचा किलबिलाट लाभते मनास शांती. स्मरतो मंत्र जीवनाचा पशु पक्ष्यांच्या संगती. स्मरतो मंत्र जीवनाचा पशु पक्ष्यांच्या संगती. वा. खूपच अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे स्नेहल विलास जोईल विश्वभान प्रतिष्ठानची शिलेदार दहिसर पूर्व मुंबई येथून. आकाश वेडे हरवलेले तारे या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की भूत पाहिला आकाशात जगावे कसे वर्तमानात. भूत पाहिला आकाशात जगावे कसे वर्तमानात. आसमंत दणानणारे कर्तृत्ववान जीव मृत्तिकेचे. आसमंत दणानणारे कर्तृत्ववान जीव मृत्तिकेचे. नाहक पटापट जातात घालमेल होई हृदयात. नाहक पटापट जाताना घालमेल होई हृदयात. जगण्याची उमेद नष्टली भविष्यात. जगण्याची उमेद नष्टली भविष्यात. शून्य मनस्क पाहते आकाशात. शून्य मनस्क पाहते आकाशात. श्रोते हो, पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे नरेश पाटील ठाणे यांनी. आणि सर लिहित आहेत की आकाश घेते सामावून सर्वांना एकसारखा मानून. आकाश घेते सामावून सर्वांना एकसारखा मानून. असो स्वप्रकाशित तारा वा असो परप्रकाशित चंद्र वा. असो स्वप्रकाशित तारा वा असो परप्रकाशित चंद्र वा. आकाशाची कुवत भारी उपमा हृदयालाही न्यारी. वा. आकाशाची कुवत भारी उपमा हृदयालाही न्यारी. ज्याचं हृदय आकाशावाणी तोच रयताची लाज राखी. ज्याचं हृदय आकाशावाणी तोच रयताची लाज राखी. अप्रतिम असे भाव मांडणारी कविता होती श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात जी आपल्याला पाठवलेली आहे सौ अनुपमा पाटील ठाणे यांनी. आणि मॅडम लिहित आहेत की निळ्या आकाशी मणी सुविचार पावसाळी ढग पालवती आशा. निळ्या आकाशी मणी सुविचार पावसाळी ढग पालवती आशा. इंद्रधनू आकाशी मन सप्तरंगी रात्रीचे चंद्रचांदणे मोहक किती. इंद्रधनू आकाशी मन सप्तरंगी रात्रीचे चंद्र चांदणे मोहक किती. उगवता सूर्य नभी नवा अभ्यास. उगवता सूर्य नभी नवा अभ्यास मावळतीला तो भविष्याची कास. उगवता सूर्य नभी नवा अभ्यास मावळतीला तो भविष्याची कास. तू माझी नवचेतना आणि आधार माझे असे जणू तू प्रेमळमाय. तू माझी नवचेतना आणि आधार माझे असे जणू तू प्रेमळमाय. अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे श्री पी डी थिटे राहणार श्री क्षेत्र केंदूर जिल्हा पुणे येथून. आणि सर लिहित आहेत की भर उजेडातही त्या मी अंधार पाहिला उघड्या नभांचा मी कोरडा शृंगार पाहिला. वा. भर उजेडातही त्या मी अंधार पाहिला उघड्या नभांचा मी कोरडा शृंगार पाहिला. कुठे शोधणार आता नजरेच आसरा. कुठे शोधणार आता नजरेस आसरा. क्षितिजांचाही आकाशास न आधार राहिला. क्षितिजाचाही आकाशास न आधार राहिला. ऐन उन्हातही आभाळी चांद उफाळ आला. ऐन उन्हातही आभाळी चांद उफाळ आला. हाय ते तर मी वेगळाच प्रकार पाहिला. इथे तर मी वेगळाच प्रकार पाहिला. निळ्या आसमंताचे डोही घुसळली चांदरात. वा. निळ्या आसमंताचे डोही घुसळली चांदरात. नजरेतूनही चांदण्यांच्या मी वार साहिला. नजरेतूनही चांदण्यांच्या मी वार साहिला. वा.
अतिशय अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो, की ऐन उन्हातली आभाळी चांद उपाळा आला, हाय इथे तर मी वेगळाच प्रकार पाहिला. अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ माधुरी फालक उल्हासनगर येथून. आणि मॅडम लिहित आहेत की काजळ काळे मेघांचे रेखून या सस्ते आकाश, काजळ काळे मेघांचे रेखून या सस्ते आकाश, मुग्ध कोवळ्या पाऊसधारात उजळते धुसर आकाश, मुग्ध कोवळ्या पाऊसधारात उजळते धुसर आकाश, सजवुनी भाळी सप्तरंग इंद्रधनुत खुलते आकाश, सजवुनी भाळी सप्तरंग इंद्रधनुत झुलते आकाश, जन्म घेऊनी जणू नवा आनंदाने हसते आकाश. वा, सजवुनी भाळी सप्तरंग इंद्रधनुत झुलते आकाश, जन्म घेऊनी जणू नवा आनंदाने हसते आकाश. क्या बात आहे. अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची जी एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ वृंदा दीपक राव धुळे यांनी. आणि मॅडमनी लिहिले की क्षितिजावर आकाश झुकते धरतीला मिठीत घेण्यासाठी, क्षितिजावर आकाश झुकते धरतीला मिठीत घेण्यासाठी, हुरहुर दाटते मनामध्ये सर्वस्व माझे तुला देण्यासाठी, हुरहुर दाटते मनामध्ये सर्वस्व माझे तुला देण्यासाठी, चंद्र सूर्य तारे ग्रह सारेच, चंद्र सूर्य तारे ग्रह सारेच आकाश घेतसे सामावून, आकाश घेतसे सामावून, गूढ गहन पोकळीत नित्य जगू कधी का आकाश होऊन, गूढ गहन पोकळीत नित्य जगू कधी का आकाश होऊन. वा, अप्रतिम असे आकाश होण्याबद्दलचे सुंदर असे भाव होते श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात जी आपल्याला पाठवलेली आहे पूनम भावठाणकर धारूर येथून. आणि मॅडम लिहितायत की तुझं माझं आकाश नव्हतं कधी वेगळं, तुझं माझं आकाश नव्हतं कधी वेगळं, आपण दोघांनी मिळून सामावून घेतलेलं सगळं. वा, तुझं माझं आकाश नव्हतं कधी वेगळं, आपण दोघांनी मिळून सामावून घेतलेलं सगळं. आकाशात चमकली चांदणी प्राजक्तही दरवळला, आकाशात चमकली चांदणी प्राजक्तही दरवळला, तुझ्या कुशीत माझ्या प्रीतीला बहर आला, तुझ्या कुशीत माझ्या प्रीतीला बहर आला. अप्रतिम असे भाव मांडणारी प्रेमकविता होती श्रोते हो. आणि पुढची जी एक कविता आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ सुरेखा साठे घाटकोपर मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की नेहमीच मानवी मोह या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नेहमीच निरभ्र आकाश मागतो आहे, नेहमीच निरभ्र आकाश मागतो आहे, नाशवंत विचारच मागे फिरतो आहे, नाशवंत विचारच मागे फिरतो आहे, स्वच्छतेच्या मर्यादा मी आखून नेहमीच ठेवतो आहे, स्वच्छतेच्या मर्यादा मी आखून नेहमीच ठेवतो आहे, पण काय करू मोहपाशात कायम अडकत आहे, पण काय करू मोहपाशात कायम अडकत आहे. आणि उमगले मोहाच्या अवकाशातून, आणि उमगले मोहाच्या अवकाशातून धाडकन खाली निसर्गाच्या नियमाने पाडले, धाडकन खाली निसर्गाच्या नियमाने पाडले. अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि पुढची जी एक सुंदर कविता आहे ती आपल्याला पाठवलेली आहे के प्रवीण या नावाने सर लिहितात, प्रवीण कंधारकर गंगाखेड जिल्हा परभणी येथून. आणि सरांनी लिहिले की भेट तुझी होण्याआधी निरभ्र होते मन आकाश, भेट तुझी होण्याआधी निरभ्र होते मन आकाश, आठवांचे मेघ दाटता पडल्या सरी सावकाश, आठवांचे मेघ दाटता पडल्या सरी सावकाश, एक एक क्षण सखी आठवणने चिंबला, एक एक क्षण सखी आठवणने चिंबला, प्रीत सरींचा कुंभ जणू आकाशात ओथंबला, एक एक क्षण सखी आठवणने चिंबला, प्रीत सरींचा कुंभ जणू आकाशात ओथंबला. वा, अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे या शीर्षकाखाली मनोहर मधुकर भोळे, मुक्काम डोंगर नावे, पोस्ट मसा, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथून. आणि सर लिहित आहे की हृदयाच्या आकाशावर आठवणींचे मेघ पसरतात, हृदयाच्या आकाशावर आठवणींचे मेघ पसरतात, आठवण येता डोळ्यातून हळूच थेंब कसे घसरतात, आठवण येता डोळ्यातून हळूच थेंब कसे घसरतात, असंच राहू दे कोरे आभाळ कामी त्याला सजवू, असंच राहू दे कोरे आभाळ कामी त्याला सजवू, कोरडे केलेल्या डोळ्यांना विनाकारण का भिजवू. वा, कोरडे केलेल्या डोळ्यांना विनाकारण का भिजवू. अप्रतिम अशी भावस्पर्शी रचना होती श्रोते हो. आणि पुढची एक कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ निर्मला शिंदे पाटील, एक्स उपराचार्या, लेखिका कवयित्री आहेत त्या. आणि त्यांनी लिहिले की सय तुझी घेऊन आला आकाशी तेजस्वी सूर्यतारा, सय तुझी घेऊन आला आकाशी तेजस्वी सूर्यतारा, हृदयातील गाभारी भरला विश्वासाचा सुगंध सारा, हृदयातील गाभारी भरला विश्वासाचा सुगंध सारा,
किरणा किरणातून सांडले मस्त केशरी कोवळे ऊन. किरणा किरणांतून सांडले मस्त केशरी कोवळे ऊन. सप्तरंगी इंद्रधनुष्याचे तन्मनात सजले मनोमिलन. सप्तरंगी इंद्रधनुष्याचे तन्मनात सजले मनोमिलन. अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती. आणि पुढची एक चारोळे आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे मेघना गोंडेगावकर डोंबिवली येथून. आणि मॅडम लिहित आहेत की आकाश कसं मुक्त रंग बदलणारं अलगद निळ्या रंगात रंगणारं. आकाश कसं मुक्त रंग बदलणारं अलगद निळ्या रंगात रंगणारं. क्षितिजाशी संवाद साधणारं. क्षितिजाशी संवाद साधणारं. हस्ताच्या रेषांना निशब्द जपणारं. हस्ताच्या रेषांना निशब्द जपणारं. अप्रतिम अशी चारोळी होती. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी चारोळी आहे श्रोते हो. सुनील माथने अकोला येथून लिहित आहेत की शब्दांनी माझ्या करावा विहार अथांग अर्थसागरात. शब्दांनी माझ्या करावा विहार अथांग अर्थसागरात. पंख लावणी कल्पनेचे उंच उडावे निळ्या आकाशात. वा, पंख लावणी कल्पनेचे उंच उडावे निळ्या आकाशात. अप्रतिम अशी चारोळी. आणि पुढच्या आपण काही चारोळ्या घेतोय श्रोते हो, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत डॉक्टर रश्मी अग्रवाल बार्शी जिल्हा सोलापूर येथून. आणि मॅडमने लिहिलं आहे की भरलेल्या आकाशाकडे मी जेव्हा जेव्हा एकटक पाहते. भरलेल्या आकाशाकडे जेव्हा जेव्हा एकटक पाहते. बघताना त्यांचे हळवेपण मग आपसुकच डोळ्यात पाणी दाटते. बघताना त्याचे हळवेपण मग आपसुकच डोळ्यात पाणी दाटते. अप्रतिम अशी चारोळी. आणि गणेश खैरनार औरंगाबाद येथून लिहित आहेत की घेण्या भरारी दिसतं आकाश मनसोक्त उडून जगावं आकाश. घेण्या भरारी दिसतं आकाश मनसोक्त उडून जगावं आकाश. यशो शिखरावरून यशस्वी होऊन जमिनीवर उतरावे आकाश. यशो शिखरावरून यशस्वी होऊन जमिनीवर उतरावे आकाश. वा, पुढची एक सुंदर अशी चारोळी आहे आणि जी आपल्याला पाठवलेली आहे वैशाली झोपे यांनी. आणि मॅडम लिहित आहेत की आकाशाच्या अंगणी आरास ताऱ्यांची. आकाशाच्या अंगणी आरास ताऱ्यांची रातराणीच्या सुगंधात धरा नाचती गाती. आकाशाच्या अंगणी आरास ताऱ्यांची रातराणीच्या सुगंधात धरा नाचती गाती. काजव्यांच्या प्रकाशात तरुवेली सजती. काजव्यांच्या प्रकाशात तरुवेली सजती. जरी दाटला अंधार आनंद त्यात हे रजनी सांगती. जरी दाटला अंधार आनंद त्यात हे रजनी सांगती. वा, अप्रतिमाची चारोळी होती. आणि अनिल उदावंत अहमदनगर येथून लिहित आहेत की निळ्या आकाशाच्या खाली काही वाया जात नाही. जुने संपता नवे पुन्हा जन्म घेईल. पा, निळ्या आकाशाच्या खाली काही वाया जात नाही. जुने संपता नवे पुन्हा जन्म घेईल. सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढची सुद्धा एक सुंदर चारोळी आहे. योगिनी पैठणकर नाशिक येथून लिहित आहेत की तुझं आकाश वेगळं माझं आकाश निराळं. तुझं आकाश वेगळं माझं आकाश निराळं. माझं निरभ्र नितळ निळं. माझं निरभ्र नितळ निळं तुझं कायम ढगाळलेलं. माझं निरभ्र नितळ निळं तुझं कायम ढगाळलेलं. अप्रतिम चारोळी होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी चारोळी आहे. विवेक माधव सर काव्यप्रेमी समूह मधून लिहित आहेत की एक बलात्कारिता आकाश चांदणी झाली नभी. शोक संदेश देण्या जणू हाती मेणबत्ती घेऊन उभी. एक बलात्कारिका आकाश चांदणी झाली नभी. शोक संदेश देण्या जणू हाती मेणबत्ती घेऊन उभी. श्रोते हो, पुढची चारोळी आपल्याला पाठवलेली आहे निलिमा पिंगळे यांनी. आणि त्या लिहित आहेत की निळ्याशार आकाशात बघते जेव्हा चमचमत्या चंद्राची इवली कोर. निळ्याशार आकाशात बघते जेव्हा चमचमत्या चंद्राची इवली कोर. माझ्या आठवांच्या आकाशात हसते आईच्या अंगाईतली ताणी पोर. माझ्या आठवांच्या आकाशात हसते आईच्या अंगाईतली ताणी पोर. वा, आणि पुढची एक चारोळी आहे जी आपल्याला पाठवलेली आहे विजय भदाने काव्यप्रेमी समूहातून. आणि सरांनी लिहिलंय की आकाशाच्या वाटे धरतीवर जीवन दाटे. आकाशाच्या वाटे धरतीवर जीवन दाटे. जगण्या बळ मिळे सृजन पहाटे. वा, जगण्या बळ मिळे सृजन पहाटे. अप्रतिम अशी चारोळी होती. आणि नंदिनी मराठे बेलनकर यांनी चारोळीमध्ये लिहिलंय की आकाशामधून लपत छपत चालला चंद्रमा. आकाशामधून लपत छपत चालला चंद्रमा. प्रियतमेस भेटायला लखलखत्या चांदण्यात रात्र जागवायला. प्रियतमेस भेटायला लखलखत्या चांदण्यात रात्र जागवायला. वा, खूपच अप्रतिम भाव होते. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी चारोळी आहे जी आपल्याला पाठवलेली आहे स्वाती कुंभार मुंबई यांनी. आणि त्या लिहित आहेत की तुझ्या नुसत्या दखल घेण्यानं बघ माझं काय होतं.
तुझ्या नुसत्या दखल घेण्यानं बघ माझं काय होतं. मन पाखरू बनवून आकाशात गिरकी घेऊन येतं. मन पाखरू बनवून आकाशात गिरकी घेऊन येतं. वा, अप्रतिम असे भाव मांडणारी चारोळी होती. आणि पुढची जी एक कविता आहे श्रोते हो, ती आपल्याला पाठवलेली आहे कवी सिंगर मनोज भोले, राहणार डोंगर नावे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथून. आणि सरांनी लिहिले की हृदयाच्या आकाशावर आठवणीचे मेघ पसरतात, आठवण येता डोळ्यातून हळूच थेंब कसे घसरतात. हृदयाच्या आकाशावर आठवणींचे मेघ पसरतात, आठवण येता डोळ्यातून हळूच थेंब कसे घसरतात. असंच राहू दे कोरे आभाळ, कामी त्याला सजवू. असंच राहू दे आभाळ, कामी त्याला सजवू. कोरडे केलेल्या डोळ्यांना विनाकारण का भिजवू. कोरड्या केलेल्या डोळ्यांना विनाकारण का भिजवू. सुंदर अशी रचना. आणि वंदना हटवार राऊत घुग्गुस चंद्रपूर येथून लिहित आहेत की निळ्या निळ्या आकाशाने घेऊन कवेत साऱ्या सृष्टीला. निळ्या निळ्या आकाशाने घेऊन कवेत साऱ्या सृष्टीला. तनासंगे मनाचेही औदार्य दाखवून दिले मानवाला. तनासंगे मनाचेही औदार्य दाखवून दिले मानवाला. सगुणी वा दुर्गुणी चर उदरात घेतो आनंदाने. सगुणी वा दुर्गुणी चर उदरात घेतो आनंदाने. मायेच्या ममतेची पाखर देतो आकाश प्रेमाने. मायेच्या ममतेची पाखर देतो आकाश प्रेमाने. वा, आकाश ही मायेची ममतेची पाखर देतो असे भाव मांडलेले होते मॅडमनी. आणि 2 चारोळ्या आहेत श्रोते हो पुढच्या, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सुरेखा मुंज, दादर मुंबई येथून. आणि त्या लिहित आहेत की आकाशात समावले जसे चंद्र सूर्य तारे. आकाशात समावले जसे चंद्र सूर्य तारे. माझे आयुष्य व्यापले तुझ्याच प्रेमाने सारे. माझे आयुष्य व्यापले तुझ्याच प्रेमाने सारे. आणि दुसऱ्या चारोळीत त्यांनी लिहिले की उन्हाचा पावसाचा घडतो जेव्हा मेळ. उन्हाचा पावसाचा घडतो जेव्हा मेळ. आकाशात दिसतो सप्तरंगांचा खेळ. आकाशात दिसतो सप्तरंगांचा खेळ. अप्रतिम अशा चारोळ्या होत्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. तर आजच्या या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आपण रचनेकडे वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे जयश्री नांदे पुणे यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे की निळी निळाई आकाशाची अलगद पांघरावी वाटते, होऊन पक्षी घ्यावी भरारी. निळी निळाई आकाशाची अलगद पांघरावी वाटते, होऊन पक्षी घ्यावी भरारी. मन वेडे स्वप्नही थाटते. होऊन पक्षी घ्यावी भरारी, मन वेडे स्वप्नही थाटते. क्षितिजाच्याही पल्याड जाऊन क्षणभर दिगंतरी जाऊन राहावे. क्षितिजाच्याही पल्याड जाऊन क्षणभर दिगंतरी जाऊन राहावे. ब्रह्मांडाची करावी सफर मस्त पृथ्वीला बिंदू सममी पाहावे. वा, ब्रह्मांडाची करावी सफर मस्त पृथ्वीला बिंदू सममी पाहावे. अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे माला पारिसे नागपूर यांनी. आणि त्यांनी लिहिले आकाश शीर्षकाखाली की चंद्रतारे माझ्यासाठी आहे माझेच आकाश, हिमतीने उभारला थाट साम्राज्याचा खास. चंद्रतारे माझ्यासाठी आहे माझेच आकाश, हिमतीने उभारला थाट साम्राज्याचा खास. बलदंड बाहू तुझे बळ तुझ्या निश्चयात, विसावत ठेवी मला तुझ्या प्रीतसागरात. बलदंड बाहू तुझे बळ तुझ्या निश्चयात, विसावत ठेवी मला तुझ्या प्रीतसागरात. क्षण तो ओथंबणारा तृप्त तुझ्या वर्षावात. क्षण तो ओथंबणारा तृप्त तुझ्या वर्षावात. सुखावून उब तुझी उधळीतो झंझावात. सुखावून उब तुझी उधळीतो झंझावात. साऱ्या संघर्षाला तोंड तुझ्यामुळे मी रे देते, तुझे प्रोत्साहन मला शाल आकाशाची होते. साऱ्या संघर्षाला तोंड तुझ्यामुळे मी रे देते, तुझे प्रोत्साहन मला शाल आकाशाची होते. अप्रतिम अशी प्रेम कविता होती श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे शोभा वागळे, जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की निळ्याभोर आकाशी भरली सभा चांदण्या. निळ्याभोर आकाशी भरली सभा चांदण्यांची, चंद्र आहे येथे सभापती, गर्दी झाली फार तारकांची. वा, चंद्र आहे येथे सभापती, गर्दी झाली फार तारकांची. लुकलुकत्या असंख्य तारका चंद्र चांदण्यांच्या रिंगणात. लुकलुकत्या असंख्य तारका चंद्र चांदण्यांच्या रिंगणात. रास गरबा खेळ रंगला पहा निळ्याशार नभांच्या पटांगणात. रास गरबा खेळ रंगला पहा निळ्याशार नभाच्या पटांगणात. वा, खूपच सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे रश्मी काळे, अहमदनगर येथून. आणि मॅडम लिहित आहेत की घुसमट भावनांची शब्दात मांडताना माझी फाटली झोळी आकाश झेलताना. घुसमट भावनांची शब्दात मांडताना माझी फाटली झोळी आकाश झेलताना. क्रोध मनी दाटतो जुळती न शब्द जेव्हा.
क्रोध मनी दाटतो जुळती न शब्द जेव्हा, अपरा पदर माझा आभाळ झाकताना, अपरा पदर माझा आभाळ झाकताना, पेटताना वनवा पाहिला मी कितीदा, पेटताना वनवा पाहिला मी कितीदा, आसवांना पूर येतो भावना गोठताना, आसवांना पूर येतो भावना गोठताना, घायाळ माझ्या जाणीवा काळीज पोखरताना, वा, घायाळ माझ्या जाणीवा काळीज पोखरताना, डोळे का सुखावले तुम्ही ढाळताना, डोळे का सुखावले अश्रू मी ढाळताना. खूपच भावस्पर्शी आणि अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपल्याला माहीत असेल की आपण हा खेळ शब्दांचा या शोमध्ये आहात RJ कैलाससोबत. माझी एक चारोळी आहे श्रोते हो, तर ती माझी चारोळी सादर करतोय की दूरवर निरखून पाहिलं तर आकाश क्षितिजाला टेकलेलं, दूरवर निरखून पाहिलं तर आकाश क्षितिजाला टेकलेलं, पाहून असं वाटलं की जणू त्याला त्याचं प्रेम भेटलेलं, पाहून असं वाटलं की जणू त्याला त्याचं प्रेम भेटलेलं. तर आजच्या शोमध्ये सर्वांना आपलं आपलं प्रेम भेटावं, आपलं आभाळ भेटावं, आपण सर्वांनी कर्तृत्वाची उंच भरारी घ्यावी, आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेऊन आपलं कर्तृत्व निभावावं, आपण यशोशिखर गाठावं अशी मी मनोकामना व्यक्त करतो. आणि श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे का की आज आपण जवळपास 110पेक्षा जास्त कवितांचं सादरीकरण केलं. एवढे मान्यवर आपल्या शोमध्ये सहभागी झाले, तर त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आपल्यालासुद्धा श्रोते हो, जर का कविता पाठवायची असेल तर आपणसुद्धा 98 22 45 39 45 मी नंबर रिपीट करतोय की 98 22 45 39 45 या क्रमांकावर आपणसुद्धा आपली कविता व चारोळी ज्या त्या रविवारच्या शब्दावर पाठवू शकता, मला व्हॉट्सअप करू शकता. आणि श्रोते हो, बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता वेळ कशी संपते हे कळत नाही, परंतु तुमच्या एवढ्या सुंदर सुंदर कविता व चारोळ्यांचा आस्वाद घेताना मात्र मला स्वतःला खूप आनंद झाला. कारण आपण साक्षात आपल्या लेखणीच्या माध्यमातून आभाळाला धरणीवर आणलं, आपण आभाळाला अक्षरशः ओळीमध्ये शब्दबद्ध केलं आणि सर्व श्रोत्यांनासुद्धा आपण मंत्रमुग्ध केलं श्रोते हो. परंतु आपल्याला सर्वांना आता वेळेचं बंधन आहे आणि मला आजच्या शोमधून मात्र आपली रजा घ्यावी लागणार आहे. परंतु श्रोते हो, आज जरी मी आजच्यापुरती आपली रजा घेत असलो तरी मी पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे तुमच्या आणि आमच्या आवडत्या शोमध्ये, ज्या शोचं नाव आहे हा खेळ शब्दांचा विथ RJ कैलास. आणि आता मला म्हणजे RJ कैलासला मात्र रजा द्या आणि तुम्ही मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा आणि स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या.